आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। 48 प्रभागांवर मनसेच्या 210 इच्छुकांच्या उड्या। तरुण मंडळींसह महिलांची संख्या जास्त। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 5व्या सार्वत्रिक निवडणूक आखाड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना दुसऱ्यांदा उतरत आहे। डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागातील एकूण 48 प्रभागांसाठी मनसेने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम रविवारी आयोजित केला होता। या 48 प्रभागांवर मनसेच्या 210 इच्छुकांनी उड्या घेतल्या असून उमेदवारांमध्ये तरुण मंडळीसह महिलांची संख्या लक्षणीय दिसून आली। डोंबिवली पूर्वेतील सर्वेश हॉल येथे दिवसभर पार पडलेल्या या कार्यक्रमात शहर आणि ग्रामीण भागातून आलेल्या इच्छुकांच्या मुलाखती मनसे नेते नितीन सरदेसाई आणि शिरीष सावंत यांनी घेतल्या। प्रभागांची रचना, तेथील मतदारांची इत्यंभूत उपलब्ध माहिती, मनसे आणि इतर पक्षांचे प्रभागात असलेले प्राबल्य, इच्छुक म्हणून स्वतःची पक्षाबद्दल असलेली भावना, एकाला उमेदवारी दिल्यास अन्य इच्छुकांनी कितपत मदत करणार आदी प्रश्नांसह केलेल्या कामाची माहिती मुलाखती दरम्यान घेण्यात आली। पूर्वेकडील सावरकर रोड, शिव मार्केट, आनंदनगर, गांधीनगर, गोग्रासवाडी, रामनगर आणि पश्चिमेतील महाराष्ट्रनगर या 6 प्रभागांसाठी सरासरी 8 ते 10 इच्छुक उमेदवारांनी दावा केला। अन्य 42 प्रभागांमध्ये सरासरी 4 ते 5 उमेदवारांनी मुलाखती दिल्या असून यात महिला आणि तरुण मंडळींचा भरणा जास्ती आहे। अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे, म्हणजे मला अपेक्षा होती त्याहूनही अधिक चांगला आहे। खूप मोठ्या संख्येने म्हणजे एका वॉर्डामधून 5-5, 6-6 इच्छुक असणं ही पक्षाच्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि त्यांच्याचबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांमधला उत्साह सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे। त्यामुळे मला असं वाटतं गेल्या वेळेपेक्षा कदाचित आमचा यावेळचा निकाल अधिक चांगला असू शकतो। अखेर स्वतःच्या हक्कासाठी त्यांना उपोषण करावे लागले। ऐन निवडणुकीदरम्यान जनतेचे हाल, सत्ताधारी साखर झोपेत। विष्णुनगर डोंबिवली पश्चिम प्रभागातील चन्नूर भुवन इमारतीमधील रहिवासी तब्बल 49 दिवस विनापाण्याचे जीवन जगत होते। नगरपालिकेचे या बाबतीत सर्व उमरे झिजून झाल्यावर अखेर स्वतःच्या हक्कासाठी त्यांना उपोषण करावे लागले। हे उपोषण डॉक्टर प्रकाश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाले। टॅक्सची सर्व रक्कम भरून सुद्धा पाणी पुरवठा स्थगित केला। या सर्व बाबी व उपोषणाची माहिती मिळताच जनसेवा हाच मानवधर्म या तत्वांवर जगणाऱ्या समाजसेविका सौ रश्मी जोशी गव्हाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली। सर्व बाबींची चौकशी करून त्या नुसत्या गप्प बसल्या नाहीत, तर त्वरित महानगरपालिकेचे कर्मचारी कुमावत साहेब व लाडसाहेब यांच्याशी चर्चा केली। पण त्यांच्याकडूनही या गोष्टीचा पाठपुरावा होत नसल्याचे आढळून आले असता महाराष्ट्र राज्य मनसे उपाध्यक्षा सौ वैशालीताई राणे यांच्या मदतीने आयुक्तांशी संपर्क करून त्यांना घटनास्थळी बोलवले। आयुक्तांनी सर्व बाबीची चौकशी करून कर्मचाऱ्यांना ताबडतोब नळ जोडणीचे आदेश दिले व रहिवाशांना उपोषण मागे घेण्यास सांगितले। या सर्व बाबींमुळे रहिवाशांनी सौ रश्मी जोशी गव्हाणे यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले। तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।